सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ. तर इथं सकाळच्या कामांना सुरुवात झालेली होती. तर इथं मी सकाळी ना जे आपण काल इडल्या बनवल्या की नाही, तर त्याचं जे पात्र होतं तर ते व्यवस्थित ठेवून देत होते, कारण ते रात्री मी घासून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागली. तर त्याच्यामध्ये ना देवांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी इथं भेंडी बनवली होती, कारण त्यांना रात्रीच मला सांगून ठेवलं होतं की माझ्या टिफिनमध्ये भेंडी देशील. आणि इथं मग मटकी पण बनवत होते देवांच्या पप्पाच्या टिफिनसाठी. टिफिनसाठीच्या ज्या भाज्या बनवायच्या होत्या ना, तर त्या बनवून तयार झालेल्या होत्या. तर इथं मग मी नाश्त्याची तयारी करत होते. म्हटलं चला झटपट नाश्ता बनवूया. त्याच्यानंतर मला पोळ्यासुद्धा करायच्या होत्या. तर इथं मी थोडंसं आहे ना ज्वारीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं 1-1.5 चमचा तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं. त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि 1 कांदा कट करून टाकला, 1 टमाटर. सांबार नव्हता, नाही तर मग थोडासा सांबारसुद्धा ॲड करायचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दहीसुद्धा टाकलेलं होतं मी 2 चमचे. दह्यामुळं छान टेस्ट येते. आणि ते थोडंसं पाणी टाकून असं घट्टसर भिजून घेतलं. जास्त पातळही नाही केलं आणि जास्त घट्टही नाही ठेवलं, मीडियममध्ये ठेवलं. आणि एका पॅनमध्ये थालीपीठसारखं असं पसरून घेतलं. त्याच्यावरती झाकण ठेवलं. ते टाकल्याच्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे तो इझिली निघतो, म्हणजे खाली त्याला चिटकत नाही. त्याच्यावरतून मी थोडंसं तेल टाकलं. मी सुरुवातीलासुद्धा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं, म्हणजे थोडंसं तेल असं पसरून घेतलेलं होतं. तर इथे हे बघा एकदम मस्त आणि टेस्टी थालीपीठ तयार झालेले. तर इथं मी एक देवांच्या पप्पासाठी बनवलं आणि एक माझ्यासाठी बनवलं. यातलं थोडंसं देवांश खाणार. माझं जे बनवलं ना हे, तर हे थोडंसं मी बनवतानाच थोडंसं मोठी साईज घेतली होती, म्हणजे थोडंसं देवांश खाणार आणि उरलेलं मग मी खाऊन घेणार. तर 2च बनवले, जास्त नाही बनवले, कारण नाश्त्यासाठी थोडासा हलका-फुलकाच नाश्ता पाहिजे. तर इथं मग देवांशले सॉस पाहिजे होता त्याच्यासोबत, तर इथं मग त्याला सॉससुद्धा दिलेला होता. तर इथे हे थालीपीठ बनवून झाले. झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे ना तो एकदम मस्त शिजल्या पण जातो आणि निघताना पण इझी निघतो. तर इथं मग चला आता नाश्ता करून घेतो. नाश्ता केल्याच्यानंतर लगेच पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या आणि देवांश आणि देवांचे पप्पा दोघंही स्कूलमध्ये चालले गेले. त्याच्यानंतर माझ्या कामांना सुरुवात झाली. म्हणजे सकाळची जे कामं असतात ना, मी सकाळी पहिले सुरुवातीला घरातली झाडझूड करून घेते आणि त्याच्यानंतर फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग टिफिन बनवते. मग जे बाकीचे उरलेले कामं असतात ना, तर त्या कामांना सुरुवात होती. तर लगेच मी पोछा मारायला घेतला आणि इथं मी बेडरूममध्ये आलेली होती पोछा मारण्यासाठी. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर ह्या चिमण्या आहे ना भांडंसुद्धा होते आणि त्याच्यामध्ये ना त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ राहिलेले होते, म्हणजे मला त्याच्यात तांदूळ टाकायचे. तर ते लक्षातच राहत नाही. जेव्हा मी त्या चिमण्यांना पाहते तेव्हाच माझ्या ते लक्षात येतं. तर मला आज अर्जंटमध्ये त्याला त्या भांड्यामध्ये हे टाकायचे तांदूळ. तर मी कालच देवांच्या पप्पांना आहे ना तांदूळ आणायला लावले. तर चला राहिलेले कामं करून घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला इथं माझी देवपूजाही करून झालेली आहे आणि जवळपास सगळे कामं आवरून झालेले आहे आणि छोटे मोठे कामं आहे ना तेच बाकी आहे. काल आहे ना तांदूळ आणलेले रेशनचे, कारण जे मागं मी भांड्यांमध्ये तांदूळ टाकते ना मग चिमण्यांसाठी, तर त्यातले तांदूळ संपले होते. तर मग काल देवांचे पप्पा घेऊन आलेले 5 किलो आणले. मग ते खूप दिवस पुरतात. तर ते थोडेसे मग निवडून ठेवा म्हटलं. एखाद्या वेळेस इडलीला आपल्याला डोसे करायचे असले तर डोश्याला तर ते कामात पडतात. तर म्हटलं चला ते थोड्या वेळ उन्हातही ठेवते, म्हणजे जास्त नाही वाळवत उन्हात, कारण जास्त जर आपण तांदूळ उन्हात वाळवला ना तर तो चुरा होतो त्याचा, म्हणजे असे ते बारीक होऊन जातात. तर थोड्या वेळ उन्हात ठेवते आणि ते स्वच्छ निवडून पण घेते आणि थोडीशी मागं जे भांडं ठेवलेले आहे ना चिमण्यांसाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा टाकून देते. तर आणि कणकीचा डब्बासुद्धा घासून घेतलेला आहे ना, तो सुद्धा उन्हात ठेवून देते, कारण बाहेर पोचवर ऊन पडलेलं आहे. तर तो त्यातली कणिक संपलेली होती ना, तर मग तोही घासून घेतला सकाळी हातावर. आणि इथं माझी देवपूजासुद्धा करून झालेली आहे. इथं मी सकाळीच आज देवपूजा केलेली आहे. आज माझे कामं आहे ना लवकर आवरलेले, कारण आज थोडीशी लवकर उठली होती, तर मग कामं पण लवकर आवरली. आणि देवांशही स्कूलमध्ये गेलेला आहे आणि आता थोड्या वेळाने येईल तो. आता 12 वाजलेले. तर मी आता तेवढं एक काम करून घेते. तर चला. इथे मी तुमच्याशी बोलत होते ना, तर तेव्हाच एक दादा पार्सल घेऊन आलेले होते. तुम्हाला आवाज पण आला असेल. तर इथं ते पार्सलवाले दादा आले होते. तर चला मी पार्सल खोलून घेते.
ह्याच्यामध्ये ना हे काचाचे ग्लास आलेले, ग्लास ऑर्डर केलेले होते, तर हे ग्लास आलेले, तर खूप छान आलेले, क्वालिटी खूप छान आहे. तर मी आता हे काढून घेते सगळे. तर इथं हे 6 ग्लास आलेले, ऑर्डर केलेले होते ना, तर हे 6 ग्लास आलेले. तर चला मी हे स्वच्छ धुवून घेणार थोड्या वेळानं. तर चला मी आता हे ठेवून देते. जेव्हा आपण एखादं पार्सल खोलतो ना, तर ते पार्सल खोलताना व्यवस्थित खोलायचं. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला जर ते पार्सल आवडलं नाही किंवा त्याच्यातली वस्तू आवडली नाही, एखाद्या वेळेस डॅमेज झालं, तर ते कसं मग रिटर्न पण होते. तर ते व्यवस्थित खोलायचं, म्हणजे त्याच्यावरचा ॲड्रेस ते व्यवस्थित तो तसाच राहिला पाहिजे. तशा पद्धतीनं पार्सल खोलायचं. तर इथं मग मी ते ग्लास आहे ना, म्हणजे बेसिंगमध्ये ठेवून दिलेले होते. मी थोड्या वेळाने ते घासून घेणार. पण इथं सकाळी घासलेले भांडे होते ना, तर ते भांडे मी सुरुवातीला लावून दिले टोपल्यामधले. आणि इथं मग हा डबा म्हटलं चला उन्हात ठेवूया. तर तो डबा मग मी उन्हात ठेवून दिला. कणकीचा डबा कसा रिकामा झाला की मी घासूनच ठेवत असते. थोडीशी कणिक होती त्यात 1-2 दिवसाची, तर ती कणिक मी काढून घेतली आणि तो मग असा उन्हात वाळायला ठेवलेला आहे. तर आज मला म्हणजे गव्हाचं सुद्धा दळण करायचं होतं, तांदूळ पण निवडून घ्यायचे होते. तर चला मी आता हे पटपट करून घेते. तांदूळ काही जास्त खराब नव्हते, तांदूळाला फक्त फटकाच मारायचा होता, एकदम क्लीन होते तांदूळ, व्यवस्थित होते. तर इथं मग मी ते तांदूळ निवडून घेतले. आणि हे रेशनचे तांदूळ कसे फक्त त्या चिमण्यांसाठी आणि थोडंफार आपण इडली हे असे काही पदार्थ केले तर तेव्हाच, कारण ते काही जास्त बनवल्या जात नाही, तर त्याच्यासाठीच वापरला जातो. तसा आम्ही तो बारीक चुनरचा तांदूळ असतो ना, तर तो वापरतो आपल्याला भातासाठी म्हणजे खिचडीसाठी. तर इथं मग मी हे तांदूळ व्यवस्थित निवडून घेतले. थोडे वेळ मग तिथं एक अशी ओढणी टाकून त्याच्यावरती वाळत ठेवून दिले. म्हणजे चांगली थोड्या वेळ म्हणजे 2-3 घंटे मी ते चांगले उन्हात ठेवलेले होते. ह्या रेशनच्या तांदूळाची खिचडी ना खायला एकदम छान लागते, फक्त ती गरम गरम खावं लागते. थंडे झाल्याच्या नंतर मग ती चांगली लागत नाही, तर त्याच्यासाठी ती गरम गरम खायची खूप छान लागते. मी 2-3 वेळेस केली ना, तर खूप छान लागली. तर चला इथं राहिलेले तांदूळ पटपट निवडून घेते आणि थोड्या वेळेसे उन्हात वाळत टाकून देते. तर इथं मी तांदूळ निवडून घेतले आणि असे हे पसरून दिले. आणि तुम्हाला इथं हे डब्यात दिसत असेल बाजूला, तर हे डब्यातले तांदूळ आहे ना, तर मागचे जे भांडं ठेवलेले तर ते चिमण्यासाठी काढून ठेवलेले. आणि इथे बघा झाडे एकदम छान झालेली आता सध्या तरी, कारण त्याला म्हणजे पाणी व्यवस्थित दिल्या गेलेले, माती टाकलेली आहे, तर एकदम छान झालेली झाडं. तर इथं मी मागच्या साईडला आलेली होती, तर इथं मी त्या भांड्यामध्ये ना हे तांदूळ टाकून दिले. 10-12 दिवस ते आरामात त्या चिमण्यांना पुरणार. तर मग मी काय केलं, पाठीमागची जी फडची होती ना म्हणजे टाईल्स, तर ती पण झाडून घेतलेली. 2-3 दिवस झाली झाडलीच नव्हती, तर मग ती पण हातोहात झाडून घेतली. तर चला, तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल, तर आता 12:30 वाजलेले. तर अजून देवांशला यायला 1 तास वेळ आहे. तर मी आता जेवण करून घेते, कारण मला खूप भूक लागलेली आहे. तर चला मी आता जेवण करते. इथं पाठीमागून आहे ना लिंबूसुद्धा तोडून आणले, लिंबुनीचे. थोडीशी कटाई केली आता लिंबुनीची, तर मग ते एवढे म्हणजे जास्त लिंब नाही आता, पण हे होते ना, तर हे थोडेसे मी तोडून आणलेले. तर मी लिंबू पाणी पण सुद्धा बनवणार माझ्यासाठी. तर चला मी आता जेवण करते. तर इथं माझं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग मी पाठीमागं खिडकीमध्ये आले. तर इथं या चिमण्या बघा कशा तांदूळ खात होत्या आणि त्या भांडत पण होत्या. चिव चिव आवाज येत होता ना, तर त्यांचे भांडणंसुद्धा सुरू होते. आणि ते मी भांड्यात काय केलं, गच्च भरून टाकले ना, तर त्या भांडत होत्या ना, तर ते तांदूळ खाली पण पडत होते. तर बाकीच्या चिमण्यानं ज्यांच्या वाट्यावरती येत नव्हते, तर त्या बाकीच्या खालचे वेचून खात होत्या. तर मला ते खूप छान वाटलं पाहून, म्हणजे ज्यांना भेटत नव्हतं ना, तर त्या खालच्या जे पडलेले तांदूळ होते, तर त्या वेचून खात होत्या. तर चला अजून देवांशला वेळ आहे. तर इथं मी तूप बनवलेलं होतं ना, तर म्हटलं चला तू येईपर्यंत तूप गाळून घेऊ, कारण हे काल बनवलेलं तूप आहे, म्हणजे काल बनवून ठेवलं होतं, पण त्याचा तुपाचा डब्बा आहे ना, तर तो घासून ठेवला होता. त्याच्यामुळं मग ते तूप भरताच नाही आलं. मी थोड्या वेळ डब्बासुद्धा उन्हात ठेवला होता तुपाचा. तर इथं तूप आहे ना मी घरीच बनवते, कारण जवळपास 1 लिटर दूध घेतलं जातं. मग त्या दुधाला खूप सारी साय येते. तर मग जसं संपलं तसं मी ते बनवत असते. साय जमा करून ठेवते, म्हणजे साठवते. आणि मग जसं तूप संपलं तसं ते बनवून घेत असते. पाहते 1-2 दिवसाचं तूप राहिलं तर मग ते बनवून ठेवत असते. मी घरीच तूप बनवते आणि आम्ही घरचंच तूप खातो. मी बाहेरचं विकत तूप अजून पण आणलेलं नाही. आणि म्हणजे आणायचं पण काम पडत नाही. एखाद्या वेळेस जर आणायचं काम पडलं तर मग मी घरी गावाकडे गेली ना, मग तिथून घेऊन येत असते, कारण गावाकडं पण म्हशी गाई असल्यामुळं मग तूप राहतं. तर चला, हे तूपसुद्धा भरून ठेवलेलं आहे. ते एवढं मोठं तूप निघालेलं आहे. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा
नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी